ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि आणखी एक महत्त्वाची बातमी औरंगाबादमधून आहे। औरंगाबादच्या द जैन इंटरनॅशनल स्कूलची मनसेने तोडफोड केली आहे। लॉकडाऊनच्या काळावधीतही पालकांकडून फी वसुली केली जात होती आणि याचाच निषेध करण्यासाठी मनसेने ही तोडफोड केली। मुलांना ऑनलाईन परीक्षेच्या लिंक न दिल्याचा आरोप सुद्धा या शाळेवरती केला गेलाय। मनसेचे कार्यकर्ते या शाळेमध्ये शिरले आणि द जैन इंटरनॅशनल स्कूलची मनसेच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्त तोडफोड केली आहे। इथल्या खुर्च्यांच्या साहाय्याने टेबल, खिडक्यांच्या काचा आणि सामान यांची तोडफोड केली आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलंय। लॉकडाऊनच्या काळात सुद्धा पालकांकडून फी वसुली होत असल्यामुळे मनसेने निषेध नोंदवलाय। ही घटना घडलेली आहे औरंगाबादमध्ये। औरंगाबादच्या द जैन इंटरनॅशनल स्कूलची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। हे सर्वजण शाळेमध्ये शिरले आणि खुर्च्यांनी, खिडक्यांच्या काचा असोत किंवा काचेची टेबलं या सर्वांची तोडफोड करण्यात आली। मालमत्तेचं नुकसान झालंय। लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सुद्धा या शाळेकडनं पालकांकडनं फी वसुली केली जात होती आणि सोबतच ऑनलाईन परीक्षेच्या लिंक सुद्धा विद्यार्थ्यांना न दिल्याचा आरोप मनसेनं यावेळी केला। आधी शांतपणे ही बातचीत सुरू होती, पण अचानक मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी या शाळेमध्ये तोडफोड केली आहे। एक गोष्ट इथे स्पष्ट करावी लागेल की हा व्हिडिओ मनसेच्या कार्यकर्त्यांकडून शूट करण्यात आलेला आहे आणि त्यांनीच तो रिलीज सुद्धा केलेला आहे। या प्रकरणी शाळेची बाजू नेमकी काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्याचाही आमचा प्रयत्न आहे। परंतु पुन्हा एकदा ही माहिती की हा व्हिडिओ मनसेकडून शूट करण्यात आलाय। तिथल्या उपस्थित कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ शूट केलाय आणि त्यांनीच हा व्हिडिओ रिलीज केलाय। कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत। कृष्णा, इथे नेमकं काय घडलं, कशावरनं वादावादी झाली? गेल्या काही दिवसांपासून ही सदरची शाळा जी आहे ती जैन इंटरनॅशनल स्कूल शहानूरवाडी जबिंदा लॉन जवळची, देखील जे शाळेचे अधिकारी आहेत हे विद्यार्थ्यांकडनं शुल्क वसूल करत होते असा आरोप आहे आणि कोविडच्या काळात देखील जबरदस्तीने शुल्क वसुली करत असल्याचा मनसेचा या ठिकाणी आरोप होता। शाळेकडून अवाजवी शुल्क वसूल करणे, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातही मार्च पासून शाळा बंद असताना देखील त्या दरम्यानचे देखील शुल्क वसूल केले असं देखील म्हटलं आहे आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन चाचणीची जी लिंक आहे ती देखील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरली नाही किंवा शाळेची फीस भरली नाही म्हणून दिलं नाही असं देखील मनसेचं म्हणणं आहे आणि त्या संदर्भात आज मनसेचे पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापकांना बोलण्यासाठी गेलेले होते आणि त्या दरम्यान त्यांची शाब्दिक चकमक झाल्यानंतर ही मनसेने तोडफोड केलेली आहे आणि आज सदरील व्हिडिओ देखील मनसेकडूनच या ठिकाणी एबीपी माझाला देण्यात आलेला आहे। मनसेने काय काय आरोप केलेत? कारण फी वसुली होतीये किंवा ऑनलाईन परीक्षेच्या लिंक दिल्या जात नाही असा आरोप मनसेचा आहे। काय आरोप केलेत मनसेने या शाळेवरती? या शाळेवरतीच सगळे आरोप आहेत, कारण की सध्या लॉकडाऊन मध्यंतरी होतं, त्यामुळे अनेकांचे पगार कमी करण्यात आले होते, त्यामुळे त्यांना परीक्षा शुल्क किंवा शाळेचं शुल्क भरणं शक्य नव्हतं। मात्र तरी देखील हे जी ऑनलाईनची जी चाचणी या ठिकाणी घेतली जात होती त्याच्या लिंक ज्या विद्यार्थी आहेत ज्यांनी फीस भरलेली आहे त्याच विद्यार्थ्याला दिल्या जात होत्या आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान केलं जात होतं असा मुख्य आरोप या ठिकाणी मनसेकडून ठेवण्यात आलेला आहे आणि याच संदर्भात त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना देखील पत्र लिहिलेलं होतं आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी देखील सूचना केलेल्या होत्या। मात्र सदरचे एकंदरीतच आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून ही तोडफोड केल्याचं मनसेने सांगितलेलं आहे। हे मनसेचे कोण कार्यकर्ते होते जे आक्रमक झाले, ज्यांनी तोडफोड केली? शहरातील पदाधिकारी आहेत, त्यांचे प्रत्यक्ष नेमके कोण आहेत हे समजू शकलेलं नाही। मात्र सदरचा जो व्हिडिओ आहे जे मनसेचे सुमित खांबेकर आहेत त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलंय की या सगळ्या कारणामुळे आम्ही शाळेची तोडफोड केलेली आहे। शाळेची बाजू देखील जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि थोड्या वेळात शाळेची बाजू देखील आपण जाणून घेऊ। कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल। तर औरंगाबादच्या द जैन इंटरनॅशनल स्कूलवर अनेक आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे। हा व्हिडिओ सुद्धा मनसेनं चित्रित केलेला आहे, कार्यकर्त्यांनी चित्रित केला आणि त्यांनीच तो रिलीज केलेला आहे।